भाषा थांब तू अडीचा मी येतो अंदरून पाहून पेट्रोल आहे की नाही. तर तिकडे 2-3 पंपावर काही भेटलं नाही त्याला बाहेरूनच येतो विचारून. थांब तू अटीच थांब आपली गाडी घेऊन. मी ना आवाज दिला की चाललाय जो अंदर. हा कोण आहे आता अटी उभं. असं वाटते का 7 फुटाच्या माणसाले 2 फुटाचे कपडे घातले. का हो चालू आहे का म्हटलं पेट्रोल देणं. आम्ही पाहिलं तिकडे 2-3 पेट्रोल पंप तर काही दिलं नाही बा देणं पेट्रोल. तुमच्यासाठी भेटीन का म्हटलं पेट्रोल टाकणं चालू आहे का गाडीत. अशीन तर द्या बा 200 रुपयाचं. काही जास्त नाही पाहिजे आम्हाला. 200 रुपयाचं अशीन तर द्या. अबे मेगा ॲडचा काय पेट्रोल विकणार आहो का बे. मी बी पेट्रोल घ्यायला झालो ना. मला काय माहीत असणार आहे. तिकडे अंदरचा आहे विचार त्याच्या माणसाईले कोणी दिशीन तर त्याला माहीत असेल होय तिकडे. अरे पाहो साहेब मग वैकू नाही आले बा तुम्ही. म्या आदलं त्या पेट्रोल पंप टाकणाऱ्याची बी कपडे असेच असतात निळे निळे. म्या आदलं का बा ते जागा तुम्ही. अच्छा मला काय का बरोबर मी अंदर जाऊन विचारतो काही हरकत नाही. ओ मामा मामा इकडे या ना एक मिनिट. काय बे काऊन आवाज देऊन राहिला सुकसुक करून राहिला. काय म्हणतं. मामा पैसे कुठे आहेत आपल्याजवळ पेट्रोल टाकेले. पाटलाला कुठे पैसे दिले काल आपल्याला. आज कायला टाकता का दाद देता का त्याला. अबे पैसे का आले पाहिजेत बे. त्याला सांगतो ते तिकून त्या गाडीच्या तिकून पोलीसवाले बसेल आहेत. त्याला सांगतो बा मला भाषा अल्प होईन. त्याच्याजवळ काही लायसन नाही काही नाही. मला काही गाडी चालवत नाहीत म्हणे. ते का बिसलरी 100 रुपयाचं पेट्रोल द्या म्हणे. बस ते पेट्रोल टाकून आलो की तुमचे पैसे देऊन देतो. बस मग आपलं इकडे गाडी घेतली की कोण देते पैसे पैसे. बॉटल कुठे आहे तुमच्याजवळ. जा पाय एखादी बॉटलाला हुसकून आणि पहा मग आणता जमीन तर घेऊन या बा. अरे जमीन काय म्हणजे जमवाच लागते. नाही तर का पैदल जातं काय. 12 किलोमीटर पैदल जावं लागते. पेट्रोल टाकल्याशिवाय पर्याय नाही म्हटलं. चलो बोलो. अरे भाई हम कैन में बिस्लरी में पेट्रोल नहीं देते. गाड़ी लाना पड़ता इधर. नहीं वो बराबर है तुम्हारा. तुम नहीं देते हमारे को भी मालूम है. पर कैसा है मेरे को नहीं जमती गाड़ी. और वो तुम्हारे गाड़ी के पीछे जो पुलिस वाले बैठे हैं ना उसके वजह से मेरा जो भतीजा है वो है 18 बरस से कम. इसके लिए उसको इधर नहीं बुलाया मैंने गाड़ी लेके. एक तो मेरे को जमती नहीं गाड़ी. उसको लाया मैंने साथ. उसके पास लाइसेंस भी नहीं और वो 18 साल का भी नहीं. इसलिए वो देखो वहाँ पर खड़ा है. इसके वास्ते 100 रुपये का ये बिस्लरी लाता मैं. उसमें डाल के मुझे जाने दो भाई. मेरे को बहुत जल्दी जाना है. बहुत अर्जेंट काम है. हाँ तुम बोल रहे हो अभी ये पुलिस वालों के वजह से. नहीं तो हम देते नहीं बिस्लरी में. चलो लाओ जल्दी लाओ बिस्लरी लेके जाओ. कितने का होना 100 का. हाँ 100 का. 100 रुपये का हो ना हमको ज़्यादा नहीं होना. ये लो बिस्लरी लो डाल दो इसमें. अरे पैसे किधर है. पैसे दो पहले बाद में डालता मैं. वैसे नहीं डालता भाई मैं. अरे लेना रे पैसे लेना. 100 क्या लेता 120 देता मैं. उसके पास है पैसे. मेरे को क्या मालूम था पेट्रोल डालना पड़ता. वो बीच रास्ते में बोला उसने पेट्रोल डालना पड़ता. ये पुलिस वाले दिखे इधर. मैं लाता उसके पास में से तुम्हारे को दे देता उसके पास में से लेके. अबे क्या झंझट है रे भाई. पहले पैसे लाने को होना ना. पहले पैसे लेते हम. अब जान दो तुम्हारे को डाल देता मैं. हो मैं देता नहीं किसी को पैसे के बिना पैसे के. वो खड़ा है उधर वो आएगा तुम्हारा भतीजा. अच्छा कोई बात नहीं लेके जाओ पर पैसे ला के देना रे भाई. अब भी देता मैं. गया कि आया बस. उसके पास है पैसे. उसके पास रखे हुए हैं. कल पिटालना आता. अरे हो पैसे नाही त्यांना. अरे काय माणसं आहे रे बा. देतो होणे ना लेगा घडी भऱ्या झाल्या का मुलाचा नाही रे बा. घेऊन गेला माझे 100 रुपये कमावले यानं. नाही बाई मॅडम तर काही बसणार पापा जशा काही खुर्चीवर बसल्या चांगल्या गार्डन मध्ये मस्तपैकी नालीचा सुगंध घेऊन राहिले. बरं झालं नवरा ट्रॅक्टरच चालवते. इमान चालवला असता तर लोकांना गल्ले न राहू नसतं दिलं येईन. आता आपल्या घरचा बाय त्याचा ढंग नाही रंग नाही केले म्हणून लोकांना काही बोलता नाही येत. चला आता फोन लावायला पुरते इजारायला पुरते काय आहे कुठे आहे आला की नाही तर.
थांब रे, आम्हाला एक बिरेक मार, मामीचा फोन आला. हा बोल व, आला काय तो, घरी आला काय? नाही व, अजून घरी नाही आला तो. तुम्ही कुठे आहा? अजून आलेच ना बापा. किती वाकोडचा फोन लावला, अजून पत्ता नाही. ते तर मस्त बसेलाय मॅडम तटीचा नालीवर पदर लावून नाकाले, जसं काही तिच्या नाकात त्या किडे घुसून राहिले नालीतले. हो ना, बस आम्ही निघालोच आता, पोचतोच. अर्धा घंटा लागते अजून. इकडे उकईच्या आसपास आहो. तो आला की फोन लावजो मला, काय म्हणते तो होतं. त्याची काय हिंमत आहे हो एवढी की तुम्ही नसताना येईन तो घरी. तो तिला पाठवून राहिला, ते येते खूप जा. काही फावडा आणते, काही नालीतलं काही कचरं काढी लोटते आपल्या इकडे. तिने बापा भल्ला नाकाले पदर लावून बसेलाय. तिने भल्ला वास येऊन राहिला आपल्या पाण्याचा. तिच्या नालीत पाणी नाही जा, तिच्या नालीत गुलाबजल येते तिकडून वाहेत, म्हणून त्याचा काही वास येत नाही. आपल्या नालीचा वास येऊन राहिला तिने लागे इतका. आहेस ना, लोकांचं तसंच आहे. जटी जासन तटीन बरं नाही कुठी. लोकायले वाटते निरा लोकांचा तो बांबून, आपला तो ऊस. आता तिच्या घरात कधी काही असलं समजा, कधी आपले ते ओलोले गोवाचा कधी समजा तिनं ते कुळल्या घरात नाहीत काय, त्या चिकाचा कसा वास येते. त्याला तो वास बी अगरबत्तीचा सेंटेड वास वाटते. आणि लोकांच्या घरी कधी पापड भुजले तर त्याचा वास खराब येते. असं काम आहे लोकांचं. आणि हे आपल्याच गावात नाही, इकडे बी आम्ही आलो की नाही आता, इकडेही तसंच आहे. आम्ही येऊनच राहिलो. आम्ही येते लोक कावळं लावून घ्या आपले, अंदरच बस. काही तोंडे लागू नको. ते बाई आहे बाबा लय अरकाड आहे ते बाई. तिच्या कुठे नांदी लागतं. तिनं तिचे सासू सासरे गमावले. आपला काय केव्हा. आपल्याच घरात बस. पाणी गिनी सांडू नको. आम्ही येते लोक, मग पाहू मी आल्यावर काय होते तर. हो, तुमचं तर कामही नसतं ना व, पण ते तिच्या नवऱ्याला पुढे घालून राहिले म्हणून. नाही तर मी निपटलं असतं. किती असे ना ते अर्काट असो की तिकडे काही असो, मी काय कमी आहे हो काय. पण त्या आता तिच्या नवऱ्यानं लोक बोलावले होते. म्हटलं बाबा आता या माणसात आपण कुठे बोला, म्हणून तुम्हाला यायला लागून राहिलं. नाही तर वावरात तर पाहिलंच नव्हतं एक दिवस तुम्ही तिचं. मला चांगल्या फुटेल कापसाच्या वयावर आलती ते तिचं पुरून. अशी काळडी होती की नाही तिची, डबल ते मला पाठीवरच बसत नाही म्हटलं. कटला ना बा फोन. अरे बापा, तू काय, तुनं एवढा मोठा अटारेल बैल थंड केला माझासारखा. बाया काय आहेत ता बैस. अरे का हो, किती टाले म्हटलं. झालं 4-5 विवाह झाले की नाही पासून. अरे 4-5 गाजा हो, 4-5 होतात काय. 2 झाल्या बा. येत लोक पाण्यातून काढा लागते उपसू आता किती काढते ते लोक बी. आता जसं काही एक टोपल्यानं भरावं लागते बटाली. 2 झाल्या बा. येत लोक. तुमच्या किती झाल्या? आमचं इथेच आहे. आमचं काय वेगळं आहे का दुसरं काही. 2च झाले आमच्या बी सकूनपासून. त्यातही बाबा लोकेशनचा जरा घोर व्हायला आमचा एक माणूस घरी राहिला तर लोकेशनही नाही भेटून राहिलं. तुमचं कसं काय चालते लोकेशनवर? तो नालीचा काय प्रश्न आहे तुमचा? ते काय नालीची कलकल चालू होती बा त्या दिवशी. तुमची बाई होती, तुमच्या घरची बाई. तुम्ही होते वाटते एका उभे. काय ते मामा आहे का तो? मामाच्या घराच्या नालीचा आहे काही विषय चालू? अरे काय तो आमच्या इकडून नाली नाही द्यायची, पण इकडून आमच्या भीतीनं जाणून नाली काढली त्यानं घर बांधायच्या वक्ती. आता ते नालीचं पाण्यानं कसं पुढे काही पाणी जात नाही, सारं कचरं असते त्या नालीत. आणि ते पाणी येते घरात आमच्या. त्या भीतीला वसाडी येऊन राहिला. आमची भीती खराब होऊन राहिली. लोण्या लागून राहिला म्हटलं भीतीले. एवढं प्लॅस्टर करेला मला मागीचं सारं गहू पडून राहिलं. म्हटलं बा आता हे नाली बंद करून टाक. तू तिकडून लावतलं नाली तिकडे पाय काय तर एखादा शोष खड्डा खंदा आजारी. पण त्या गावाच्या गोष्ट घेतात हो, नालीचं कचरंही काढत नाही. म्हटलं थांब आता बोलावतलं त्याला बोलावलं. आता काय सोक्ष लागते, संध्याकाळी पाहिलं जाते. पाईप टाकायला लावा ना. आरपार पाईप टाकायला लावा. नाही याला दुख नवाय घाल दुख. काय ले काही हेडगडा घरापासून तर तिकडे पुढे लोक तुमच्या घराच्या पुढे पाईप टाकून द्या ना. मग काही नालीत पाणी थांबत नाही ना, काही नाही. पाईपान चाललं जाते आपल्या घराच्या पुढे काही असो तिकडे. हो राजा, बरी आयडिया दिली आहे की नाही. पाईप टाकून द्यायला पुरते. नाहीतरी तो पाणी तर काही तिकडे त्याचं काही पाणी जाणार नाही. तिकडे काही रस्त्याने पाणी जायले. पाणी जाईन तर आपल्या दारातून जाईन. मस्तपैकी पाईप टाकून द्यायला लावत त्याला. आपल्याला दुख नाही, त्याला काही घेण देणं नाही. त्याला तसंच सांगतो मी, पाईप आण हनीन गड्या जरासं खणखांड आणि टाकून दे हनीन बाबा.
आता मी तसंच केलं ना. माझ्या सासऱ्याचा असा घोर होता, एक जण पाणीच न जाऊ देत जाय. म्हटलं बा मग पाईप टाकायला पुरता आता. पण मग पाईप बी त्यानं आणले होते. फक्त मी खणगाण करून दिलं आणि पाईप जोडून दिले. पाईप तुम्हाला आणा लागतील मग वाटतं राजा. हो मी आणतो पाईप. पाहतो मी आता संध्याकाळी त्याला येऊ तर द्या, त्यालाच आणायला लावतो पाईप. पण त्यालाच काय तर तू जोडजाड कर आणि पाणी नको दिसू तू फक्त नालीत, नाही तर मग नाली भुजून टाकतो पाईपापुरती. नालीच नाही राहू देत मी. लक्ष्मण काका वदर पहा बरं चलून ट्रॅक्टरवर आम्हाला टाली गेली आली का भरत तर पहा बरं किती टोपल्या टाका लागतील अजून तर. अबे लेका अजून तर लेका लय कोपरे कापरे बाकी आहेत. अबे 20-25 टोपले पाहिजेत अजून. कधी हाय का गायला आहे की नाही अजून? रेती गायला आहे काय? 15 टोपल्या बघ काय तेवढ्यात होईन तर. 15 टोपल्यात पाना भागीन तर होईन तर. 15 टोपल्यात काही नाही होत रे भाऊ. त्याला शिकवर तर पाहिजे. आम्हा शिक दिसली पाहिजे ना मालकाले. नाही तर लोक घेत नाहीत म्हटलं, वापिस पाठवून देतात टालीची टाली. जातात कुठे बिरीचो अटून बाबा नदीतूनच शिगोर देत जा चांगली. मग नाही तर तिकडे झंझट होते सारी, घेत नाहीत लोक. मग आम्हाला सांगा ना त्या सुधाले पाहणं तर तिकून टायरा तिकून बसेल आणतो. एक एक टोपला ना रेती काढून राहिला पाहतो. आम्ही इकडे रे 2-2, 3-3 टोपले टाकतो तो तिकडे बसेला एक एक टोपलं टाकते बा. अरे मग सांगितलं ना बे तुम्हाला याच्या अगोदर की ते असे अंकाळे लोक आणत नव्हतात जायचं म्हणून. आता बा बरं आता वक्तार होतात की नाही भांडणं. कुठे आहे तो बोलावं त्याला, पुढे बोलावं आम्हाला. का रे गळ्या सुद्धा काऊन अंग काढून राहिला रे? त्याचे 4-4 टोपले झाले म्हणतात, तू एक एकच टोपलं टाकून राहिला त्याची 4-4 तायक. काय राजा लक्ष्मण भाऊ, मला हात तरी पुरते का रे टाली जोड? यायला म्हटलं बा मी भरून देतो फावल्यान टोपले फटाफट, तुम्ही नेऊ टाका. ते म्हणतात नाही आपापलंच करा म्हणतात. मग सांगा बा आता कसं मला टायराहून चढून त्याच्यात टोपलं टाका लागते, तसे माझ्या हात नाहीत पुरत ना. अरे तो तर म्हणते की मी भरून देतो तुम्ही नेऊ टाका. मग काऊन तसं ऐकत ना त्याच्या हातल्यानं? एक तर ते हात नाहीत पुरत ना. अरे बा लवकर लवकर भरत येईल ना टोपले. हा एक टोपलं भरलं की तिसरा माणूस उभा राहते ना. मग काय करता त्यापेक्षा म्हटलं आपापलं भरा फटाफट. 25 मिनिटात तर टाली भरला जाते. ते कुठे एक जण भरीन 2 जण टाकीन त्यात कुठे टाइमपास होते सारा. थांबा मी नाही तर भरून देतो, तुम्ही तिघही मिळून टाका. नाही तर मग मी टाकू लागतो तुम्हाला. काय लगा सुद्धा लगा काय डोकसं लढवलं रे बा. त्याला दिलं लगा कामावर लावून तो भिडला ना बा टोपले वायाले. मग काय तर तुला काय म्हटलं मी ना? तुला म्हटलं की नाही आपण की याला सांग कामावर लावू काय? शर्यत आपली गेली का? फोल गेली काय? हो आपला दिमाग तसा चालते म्हटलं. पाय कसा खपाल टोपले उचलून राहिला तो आता. हो ना बाबा इतके देतच आम्ही असं ट्रॅक्टरवर येऊन राहिलो. आज लोक लगा याला टोपल्याला काय रिकाम्या टोपल्याला हात नाही लावला. भरेलची तर गोष्ट दूरच आहे. अरे कधी चायनी कधी खालून दिली याने म्हटलं वदर घेरे टपा तर त्याला चायनीला हात नाही लावत म्हटलं. आज त्याला का तुला टोपले उचलायला लावले बा याले. अरे त्याची अळेलच तशी आहे आपल्यापासून. त्याला काम नाही का आता? संध्याकाळी ते नालीचं निपटा लागते त्याच्या मागचं. त्याला माहीत आहे आपल्या संग काम पडीन म्हणून तर त्यानं टोपलं उचललं. म्हणजे काय रे बा नालीचं काय? तुझ्या इकडे काय आता नालीचं? अबे मी ग्रामपंचायतचा सदस्य नाही काय? त्याच्या नालीचं पाणी तिकडून त्या मामाच्या नालीचं पाणी येऊन राहिलं तर त्याचं म्हणणं आहे की हे पाणी इकडून आलं नाही पाहिजे. तिकडेच कुकडे बी तिकडे काय तर त्या मामानं करायला पाहिजे आणि तिकडे जाऊ द्यायला पाहिजे. इकडे दारातून आलं तर माझी भीत खराब होऊन राहिली म्हणे. म्हणून ते आता संध्याकाळी निपट नाही. ते आता पाहतो आता काय होते तर याच्या इकडून लागते निकाल की त्याच्या इकडून लागते. कोणाची आणली होती गाडी? ते अंदर लावून द्या. आता नाही पेट्रोल चोरून राहिले इकडे गाड्या इथलं. कोणाची आणली असेल तर काल गाडी गेली चोरून आपल्या एटातून. ते गाडीचं मग पाहिल्या जाईन. पहिले हे सांग मले की ते आपल्या घरात आलती काय? अटलोक आलती का तुला म्हणाले की इकडे पाणी नका सांडू म्हणून, हे नालीचं पाणी इकडे आलं नाही पाहिजे म्हणून? अहो तुम्ही उभ्या तटीच उभी होती आणि फावडं बी आणलं होतं त्या मॅडमनं संग. मला आणि ते फावडं घेऊन आणि ते नालीचं कचरा काढी काढ म्हणे. अटलो घालतीन ते आपल्या दरवाजाच्या अंदर येऊन सांगून गेली मला ते. बापा अटलोक आलती का लागे? मग तर लय झाली द्यायची आता. चला रे भाषो चल बरं, तू बी चल. काय निसून राहिली तू ते आता संध्याकाळच्या बाहेरी? चल चल बरं लवकर, पाहू काय आहे तर त्याचं. तुम्हाला पहिले सांगून राहिले मी ते नाली गेली इकडे तिकडे नाही काढायचं. आपल्या दारात पाणी गेली तर ते म्हणे नदी ते डायऱ्या करा की असं करा. डायऱ्या गिरा नाही खंदोयाचं म्हणायचं तरी सांग लोक बोलता असं. आपल्या दारात लागे? आपल्या दारात काय आपण खड्डा डायऱ्या करणार? पाणी तर जाईन तर नालीनच जाईन. साऱ्या गावातच जाते ना आजचं जाते काय? काय बापा लय पुरक्याही बाजून पाणी जाऊन राहिलं नाले येईनं. हा आता नवीनच आणला ना आता हे यानं. मग भीत खराब होते तर बांधतं काय ना पुढची. मग चाल आपण पाहून घेऊ काय तर तिकडेच तो काय ग्रामपंचायतमध्ये जाईन आपस. हां
पाईप टाकेन आपण त्याचं काय तर पाहून घ्या ते जाईन त्याचं. हो आला का होतो आवाज येऊन राहिला माझा माणसासारखा. आला व तो झाकट पडायच्या आधीच आला. त्यांचे ते भंगार गाडी कोणाची आणली आणि काय आणली तर ते उभे दरवाजात. त्या भंगारचीच भली बाबा नवई ते अंदर लावू दे आणि इकडून लावू दे आणि तिकडून धरू दे. दोघांना उचलून नेली ते अंदर नालीन जातला जायचं. काय तर भल्ली न वय लोक येले उसं काही सापडलं कोण काही दिलं की त्याला इकून लावू दे तिकून लावू दे इकून बांधू दे. आपलं तेवढं मोठं 5 लाखाचं ट्रॅक्टर तिकडे नदीवर उभं असते पाय त्यांनी त्याला कोणी रातभर. अरे वा काय म्हणण्यात आलं सांग लवकर काय आहे तर. हे नालीचं काय म्हणण्यात आलं काऊन नाही जाऊ देत आमचं पाणी नालीनं तू. बायले काय पाठवतो बे तू सांग ना काय तर. माझ्याजवळ फोन आहे फोन लावून तू मला सांग ना तू बायले काय पाठवतो. बायाचे भांडणं झाले तर कोण आहे आवरायला घरी. एक तर मा बायकोला काही भांडणाची सवय नाही गळ्या त्या बायकोसारखी. हां तू काही अशा बाया पाठवत नको जात जो. मागून काही वार करत नको जात जो. पुढून येऊन काय तर तुला काय तपली काय तर ते सांगत जा तू. हा बाय गळ्या मला काही तपलीक नाही काय. हे फक्त तू नालीचं पाणी इकडे नको येऊ देऊ. तू तिकडे काही करता घरात काशी त्या पाण्याची. हे पाणी इकडे आलं नाही पाहिजे. नाही तर तू तिकडे ग्रामपंचायतले भेट आणि इकडे या नालीतून पाईपलाईन माझ्या घरापुरती टाकायला. नाही तर त्या पैसे टाकतो पण हे पाणी नाही वदर आलं पाहिजे. माझी भीतने खराब झाली पाहिजे. तुला एकदार सांगून राहिलो मी. मामा हॅलो का. अबे आम्ही पोटं भरा की तुझ्या दाराईनं पाईप टाका. हां नाल्याईसाठी त्या दाराईनं पाईप टाका की पोटं भरा इकडे. अरे बाबा आम्ही काले टाका त्या दारात पाईप. तू सांग ना त्या दारात पाईप आम्ही काले टाका. तुझी अडचण आहे ते. तू पाईप टाक तिकडे तिकडे काही कर काशी. तिकडे नाली जाऊ दे तू रस्त्यात. आम्हाला काय सांगून राहिला आमचं पाणी काले अडून राहिला तू. हे पाय कसं आहे गाड्या आपल्या चांगले संबंध चांगलेच राहू दे. तिकडे जागा आहे खाली कोणाची आता तो प्लॉट त्या प्लॉटात तालं पाणी सोडून दे. तो काही म्हणत नाही सध्याचं. तुला कधी 1-2 वर्ष तिकडे पाणी तालं राहू दिलं तिकडे काय होते काय फरक पडते. मच्छर होतात फक्त बाकी काही नाही होत. पण इकडे जर पाणी आलं तर माझी भीत जर खराब झाली पडली तर माझं कुठे पैसा आहे घर बांधायले. त्याच्यापेक्षा तू तिकडे सांडत जाय. तिकडे किती सांडलं आणि काही सांडलं तर काही हे नाही ना तिकडे कोण आहे म्हणाले. नाही तर मग सकाळी बा मी अडी माणसं बोलावतं आणि अडीचा बिलकुल ताल्या माल्या मधात अडीचाक मी 12 मारून देईन नालीले. काय पाणी इकडे येणार नाही तिकडे तुलाच तकलीफ होईल. पाय पण तुला काय पटते तर. आणि ते बी त्या माणसाच्या देखत करीन मी. मग त्या माणसाच्या देखत तुलाही मान्य करावं लागेल. फुकट आपले वाईट संबंध होतील. त्यापेक्षा तू तिकडे पाणी काढून द्या बा. झंझटच नाही ना याला दुख ना वायकाल दुख. अरे बा कायची झंझट का काय कसा बोलतो का तू. तिकडे त्या माणसाच्या जाग्यात जर समजा आम्ही पाणी काढलं आणि त्यानं या सकाळच बांधायला ती जागा मग कुठे गमावं आम्ही आमचं पाणी. हां हेही जाईन त्यालाही जाईन हातचं तूपही जाईन. त्यापेक्षा बाबा आबा असं कर तू त्या दारापुरते पाईप आण आणि पाईप टाकून दे तू. बाकीचे नाली बुजून काढ. नाही झंझटच राहत नाही ना काहीच नाही. तर भीतही खराब होत नाही. एरी ता दारी पाईप टाकायचा माया काहीच मतलब नाही. तुला कधी 5 माणसं आणले अडीचा तर ते 5 माणसंही हेच म्हणतील की गड्या त्याला काही तकलीफ नाही. नाली हे जातच असते भीतीच्या शेजूनच जाते नाली. हे काही नाली मधातून नसते. कोण्या गावात पाहिलं का तुनं असं की मधातून नाली टाकली बा कोणाच्या भीता खराब झाल्या म्हणून. तर ते लोक बी म्हणतील की तुलेच सांगतील ते की पाईप आणून टाकून दे गड्या. ते मला काहीच म्हणणार नाही आणि मी कुठे पाणी काढतही नाही. तुला जे करायचं आहे ते करून टाक. उद्या सकाळी अटी तो 12 मारशील 12 मार. मग मी पाहतो कसं ते 12 फोड्या जाय आणि कोवळे पाणी घाल्या जाय. बरं बा मग आता उद्या पाहू काय तर ते.